आणि याच मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे राज ठाकरेंनी। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात लहान मुलं आणि मुली पळवण्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत। यापैकी अनेक मुलांचा पत्ताही लागत नाही। गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रमाण वाढलंय। या संदर्भातील मुंबईतील आकडेवारी तर अधिकच धक्कादायक आहे। पण राज्य सरकार किंवा पोलीस या प्रकाराविरोधात ठोकपणे पावलं उचलताना दिसत नाही। या मुद्द्यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी या प्रकाराबद्दल चिंता आणि संताप व्यक्त केला। राज ठाकरेंनी यावरून प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे आणि अत्यंत गंभीर असलेल्या या प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष वेधलं, ज्याचे पडसाद अधिवेशनामध्ये सुद्धा उमटले। तर राज ठाकरेंनी काय लिहिलेलं आहे या पत्रामध्ये आपण बघतोय। प्रति श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र। आणि पुढे ते लिहित आहेत, एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे पत्र। महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलंय। एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण 2021 ते 2024 या काळामध्ये जवळपास 30% वाढलंय। लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला झुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्या तयार झाल्यात आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवतायत आणि यावर सरकार नक्की काय करतंय हेच समजत नाही। लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबियांकडे सुखरूप परत पाठवली जातात। अशाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे, असं राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलंय। गृह खातं काय झोपलं आहे का? काय करतंय गृह खातं? गृह खात्याची जबाबदारी नाही, हे राकेट शोधून काढण्याची त्यांच्याकडे स्वतंत्र यंत्रणा आहे। अशा प्रकारांच्यावर लक्ष केंद्रित करायसाठी राज्यांनी स्वतंत्र यंत्रणा राबवली पाहिजे। इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मुली गायब होत असतील आणि 2-4 भेटले की पुन्हा सांगतात पेपरला बातमी देऊन आम्ही शोधून काढलं। आत्ताही मी काल परवा चिमूरमध्ये एका अल्पवयीन मुलगी गायब आहे। तर मुंबईमधील आकडेवारी ही अतिशय धक्कादायक आहे। मुंबईमध्ये किती मुलं मुली बेपत्ता झाली ते आपण बघूयात। मुंबईमध्ये दिवसाला 4 ते 5 मुलं बेपत्ता होतात असं आकडेवारी सांगते आणि त्यामध्येच आपण बघितलं तर मुंबईमध्ये 36 दिवसांमध्ये 83 मुलं बेपत्ता होण्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्याविषयीची तक्रार आलेली आहे आणि त्यामध्ये जून ते डिसेंबर या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये 370 पेक्षा जास्त मुलं बेपत्ता झाल्याची आकडेवारी समोर आली आहे। मुंबईमधली ही सगळी आकडेवारी आपण बघतोय आणि त्याच्यामध्ये 370 बेपत्ता मुलांमध्ये 268 लहान मुली आहेत, म्हणजे जवळपास 80% लहान मुली या बेपत्ता झाल्याची ही धक्कादायक अशी आकडेवारी समोर आलेली आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांनो आपल्या मुलांना सांभाळा असं म्हणण्याची वेळ आली आहे। तर गेल्या 10 महिन्यांमध्ये अपहरणाचे 1187 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यामध्येही ऑक्टोबरमध्ये अपहरणाचे 136 गुन्हे नोंद झाले, म्हणजे फक्त एका महिन्यामध्ये 136 गुन्हे हे अपहरणाचे नोंद झालेले आहेत। बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संदर्भात यापूर्वीही मी आकडेवारी सहित त्याची कारणं दिलेली आहेत। मुली परत किती येतात हे देखील सांगितलेलं आहे। याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की कशाही पद्धतीनं, म्हणजे एखादी मुलगी समजा घरून भांडून निघून गेली आणि 3 दिवसांनी परत जरी आली तरी आपण त्या ठिकाणी बेपत्ताचं कंप्लेंट मी दाखल करतो आणि त्यामुळे जो काही त्याची संख्या आहे ती संख्या त्या ठिकाणी आपल्याला मोठी दिसते। या संदर्भात आता त्यांनी नेमकं काय पत्र लिहिलं आहे हे मी वाचलेलं नसल्यामुळे मी त्याच्यावर उत्तर देऊ शकणार नाही, पण नक्की जर काही त्यांच्या शंका असतील तर त्याला उत्तर देऊ। काही अल्पवयीन मुलं आहेत, काही अल्पवयीन मुली आहेत, त्यांना शोधण्याकरता देखील आपली जी टीम्स असतात ते अग्रेसिव्हली काम करत असतात आणि मला वाटतं ह्या विषयाकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे। त्यांनी देखील गंभीर सूचना ह्या संबंधित अधिकाऱ्यांना देऊन या सर्व मुलांना आपण शोधलं पाहिजे की ते ज्या मोहिमा आहेत त्या अग्रेसिव्हली आपण भविष्यात देखील केल्या पाहिजेत, अशा सूचना दिलेल्या आहेत।